आज ज्यांचा अभंग प्रवचन सेवेसाठी निवडलेला आहे असे असणारे शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांचा अधिकार पाहिला तर अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा ज्यांच्या घरी 36 वर्ष पाणी भरतो, सेवा करतो, असे असणारे आमचे नाथराय यांचा अधिकार काही सामान्य नाही. महाराज यांच्या जीवनाचा जर विचार केला तर त्यांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम आठवतात. पहिला म्हणजे नाथराय हे शांत होते, दुसरा म्हणजे नाथराय हे श्रीमंत होते आणि तिसरा संगम म्हणजे नाथराय हे संत होते. नाथरायांच्या जीवनामध्ये जर शांतता पाहिली तर महाराज इतके शांत होते महाराज माझे नाथराय. आता एखादा व्यक्ती जर पुढे जात असेल तर त्याला खेचण्यासाठी भरपूर लोक असतात मागे. तसंच माझ्या नाथरायांच्या जीवनात भरपूर प्रसंग असे आले की लोकांनी आणि जवळच्याच लोकांनी त्यांना त्रास देण्याचा भरपूर प्रयत्न केला. असंच एकदा नाथरायांच्या जीवनात झालं. त्यांची शांती भंग करण्यासाठी जवळच्याच टवळखोर लोकांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. तर एक यवन होता, त्यांनी विडा उचलला की नाथरायांच्या जीवनातली शांती भंग करायची. याने काय केलं, ज्या वेळेस नाथराय स्नानाकरिता जायचे त्या रस्त्यात असलेल्या चिंचेच्या झाडावर तो बसला. नाथराय स्नानाकरिता गेले. स्नानाहून परत येत असताना त्या चिंचेच्या झाडाखाली आले रे नाथराय. तसंच या यवनाने नाथरायांच्या अंगावर थुंकलं. बरं, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तब्बल 108 वेळा या यवनाने माझ्या नाथरायांच्या अंगावर थुंकलं. तरीसुद्धा माझ्या नाथरायांनी एकदाही वर बघितलं नाही. बरं, आपण असतो त्यांच्या जागी तर काय केलं असतं महाराज? किती चिडलो असतो आपण. साधं कोणी असं धक्का जरी मारून पुढे निघून गेला तर आपण आरेला कार्य केल्याशिवाय राहत नाही. पण माझे नाथराय इतके शांत होते, त्यांनी वरसुद्धा बघितलं नाही डुंकून की कोण मला त्रास देत आहे. शेवटी त्या यवनाला स्वतःची लाज वाटली. तो वरून खाली आला आणि माझ्या नाथरायांच्या चरणी नतमस्तक झाला आणि ढसढसा रडू लागला. तो म्हणला, महाराज मला माफ करा, मी तुमचा अधिकार ओळखू शकलो नाही, मला माफ करा. गडबडा लोळू लागला, रडायला लागला. माझ्या नाथरायांनी त्याला उचललं, हृदयाशी लावून घेतलं आणि त्याला म्हणलं, अरे वेडा आहेस का तू? मला तुझ्यावरती राग नाही आला, उलट तू इतक्या वेळास ते तोंडात पाण्याचा विडा धरलास, तुझं तोंडाचे सालटे निघाले असेल, हे घे, प्रसाद खा, तुझं तोंड नीट होईल. यवन अंगावरी येऊन थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. म्हणजे नाथराय इतके शांत होते. बरं, पुढे जायचं म्हटलं तर नाथराय हे श्रीमंत होते. महाराज श्रीमंतीचा जर विचार केला, नाथराय इतके श्रीमंत होते. नाथरायांच्या पत्नीची साडी कितीची असेल महाराज? त्या काळी साडी दररोज वापरण्यासाठी साडी जी होती ते 36,000ची पैठणी दररोज वापरण्यासाठी होती. इतके श्रीमंत होते माझे नाथराय. आज कोणी दररोज 36,000ची साडी तर वापरणार नाही असं वाटतं मला. बरं, असं इतके श्रीमंत होते माझे नाथराय. असंच एकदा नाथरायांच्या घरी अंगणामध्ये 4 चोर चोरी करण्यासाठी आले होते. चोरी करण्यासाठी आल्याच्या नंतर ह्या चोरांनी काय करावं, एवढ्याले गठुडे सोन्याचे भरून घेतले आणि त्यांनी एकमेकांच्या पाठीवर दिलं. चौथा जो चोर होता, तिघांनी तर एकमेकांच्या पाठीवर दिला, पण चौथा जो चोर होता त्याच्या पाठीवर कोण देणार? मग ह्यांच्यात काय झाली, भांडणं चालू झाली. ते म्हणले, तुम्हा तिघांना दिलं, आता मला का नाही देणार तुम्ही? मग अशी करत भांडणं लागले. त्यांच्या वादामध्ये नाथराय जागी झाले. काय चाललंय गडबड म्हणून नाथराय आले अंगणामध्ये, बघायला लागले तर ही 4 चोर दिसली. ते सैरावैरा पळू लागले नाथरायांना बघता क्षणी. माझ्या नाथरायांनी त्यांना बोलून गेले, अरे 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 कुठं जातलंय, पळू नका, इकडे. नाथरायांनी बोलवलं आणि काय करावं माझ्या नाथरायांनी, त्यांना ते एवढेले सोन्याचे जे गठोडे बांधून ठेवले होते त्यांच्या डोक्यावर दिलं. म्हणजे इतके श्रीमंत होते माझे नाथराय. चोराच्याच डोक्यावरती सोन्याचं गाठोडं दिलं. इतकी श्रीमंती होती माझ्या नाथरायांकडे. तिसऱ्या संगमाचा विचार केला तर नाथराय हे संत होते. जगाच्या पाठीवर अनेक संत आहेत, परंतु शांती ब्रह्म ही पदवी कुणाला आहे? फक्त पैठणचे शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांनाच ही पदवी प्राप्त आहे महाराज.
का त्यांना ही पदवी लाभली? आत्ताच आपण शांती विषयी बोललो, किती शांत आहेत माझे नातराय. अहो एवढंच नाही तर त्यांचा अधिकार पाहिला तर ह्या ब्रह्मांडाचा नायक त्यांच्या घरी पाणी भरतो. बरं 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, माझ्या भगवंतानी किती वर्ष त्यांच्या घरी चाकरी करावी महाराज? 36 वर्ष माझ्या भगवंतानी श्रीखंड्या म्हणून त्यांच्या घरी चाकरी केली. बरं काही जण म्हणतील 36 वर्ष चाकरी केली, काय काय केलं? तर पहिल्या 12 वर्षी माझ्या नातराईंनी धुणं धुतलं, दुसऱ्या 12 वर्षी माझ्या भगवंतानी चंदन घासलं, तिसऱ्या 12 वर्षी माझ्या भगवंतानी पाणी भरलं, कावडीने पाणी भरलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्यांचे पाये, ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. म्हणजे नाथरायांचा अधिकार एवढा मोठा होता महाराज. पुढे पाहायला गेलं तर नाथराय, अभंगाकडे वळूया आपण. नाथराय काय करतात तर या अभंगामध्ये मागणी करतात. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. म्हणजे काय? देवा माझं मन अखंड तुझ्या चरणाजवळ राहू दे, संसाराच्या व्यसनात माझं मन गुरफडू नको देऊ. बरं काही जण म्हणतील अहो ताई संत कधी मागणी करत नाही. पण तुम्हाला एक सांगून जाईन महाराज, आपल्या मागणीमध्ये आणि संतांच्या मागणीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. संत इतके उदार असतात, संतांना स्वतःचा स्वार्थ म्हणजे काही माहीतच नाही. ते फक्त परोपकारी आहेत. ते दुसऱ्यांच्या म्हणजे समाजावरती इतके प्रेम करतात, त्यांना स्वतःबद्दल काही मागायचं नसतं, ते इतरांसाठीच मागतात. बरं नाथरांकडे मागण्यासाठी काय आहे महाराज? त्यांच्याकडे अप्राप्त असं काय आहे का? सर्वच आहे ना. नाथराय संत आहेत, श्रीमंत आहेत, ज्याच्याकडे भगवंत स्वतः आहे, त्यांना मागण्याची काय गरज आहे? इतकं असताना मागतात का बरं? तुम्हाला थोडक्यात सांगून जाईल. ज्ञानेश्वर महाराजांनी अख्खं आयुष्य झिजवलं आणि शेवटी ज्यावेळेस मागण्याची वेळ आली, प्रसाद मागण्याची वेळ आली, भगवंत त्यांना म्हणतात माग तुला काय मागायचे. त्यावेळेस माझ्या ज्ञानोबारायांनी काय मागितलं महाराज? तुम्हाला माहिती आहे काय मागितलं माझ्या ज्ञानोबारायांनी? पसायदान मागितलं. बरं मागितलं पसायदान, पण ते कुणासाठी मागितलं? समाजासाठी मागितलं. म्हणजे जगताचं हित ज्याच्यात आहे त्याच गोष्टींची मागणी करणारे असतात, ते म्हणजे फक्त संत. आपल्या मागण्या कशा असतात? देवा मला माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, मला घर मिळू दे, बंगला मिळू दे. म्हणजे आपण आपल्या चौकटीमध्येच राहतो, म्हणजे मी आणि माझे घर ह्याच्या पलीकडे आपली काही मागणी नसते. आपण असं म्हणतो का शेजारच्याची श्रीमंती वाढू दे आणि माझं जसं आहे तसं राहू दे? असं कोण आहे का इथं? असं कोणी विचार करणाऱ्यातलं तर नाही. आपण संसारिक माणसं आहेत, आपले विचार तसे नाही आहेत महाराज. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, त्यांनी ज्यावेळेस समाजाकडे पाहिलं त्यावेळेस कळालं लोक भरपूर मागण्या करतात, पण त्यांच्या मागण्या जे आहेत त्या मागणीमागे त्यांना मागितल्यानंतर जे पण मिळतं त्यांना फलरूपी, त्यात त्यांना सुख मिळतं का? चिरकाल असं सुख मिळतं का त्यांना? नाही. आपल्या मागण्या असतात की देवा मला घर दे, गाडी दे, बंगला दे. घेतल्याच्या नंतर आपण सुखी राहतो का? आज किती वस्तू आपण जन्मभरात घेतलेल्या आहेत. काही तर वयस्कर आहेत, त्यांना आपण विचारूया किती वस्तू घेतली तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आजपर्यंत? माझी आई तर म्हणते संसारात पार सुईपासून ते पार संसार चालू होतं. किती वस्तू घेतले तुम्ही तुमच्या जीवनामध्ये? तुम्ही मोजले पण नसतील कदाचित. इतके वस्तू घेतले, आजपर्यंत तुम्हाला सुख मिळालं का? चिरंतर असं सुख मिळालं का? मिळणारच नाही महाराज. संसारात सुखच नाही. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. मग ज्यावेळेस नाथरायांनी बघितलं की या संसारात सुख नाही आणि लोक याची मागणी करतात, त्यावेळेस एकनाथ महाराजांनी लोकांना उपदेश करण्याकरता हे अभंग लिहिलं की देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. देवा माझं मन तुझ्या चरणावर स्थिर राहू दे, संसाराच्या व्यसनात माझं मन लागू नको देऊ. कारण की मन किती चंचल आहे महाराज. अर्जुन श्रीकृष्ण भगवान गीतेमध्ये सांगतात बरं का,
त्यावेळेस अर्जुन ज्यावेळेस संवाद करतात श्रीकृष्ण भगवंताशी, मनाच्या व्यथा सांगतात श्रीकृष्ण भगवंताला. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम वंदे वायुरीव सुदुष्करम. म्हणजे अर्जुन श्रीकृष्ण भगवंताला सांगतात की देवा, मन किती चंचल आहे, याला मी काय करू. हे मन इतकं बलवान आहे, इतकं दृढ आहे की त्याला हातामध्ये म्हणजे धरून ठेवणं जणू वाऱ्याला मुठीत धरण्याप्रमाणे. अशा मनाला तुझ्या चरणावर कसं स्थिर करू. म्हणजे मनाची ही अशी अवस्था आहे. काही जण इथं बसलेले आहेत पण मन तिसरीकडेच असेल. मन खूप चंचल आहे. काही इथं बसलेत पण काही म्हणत असेल ह्या धरतीच्या बाहेर काय चाललंय, पाताल लोकात काय चाललंय, काहीही मनात विचार येत असतात. मी आता नवीन चप्पल आली आहे, बाहेर ठेवली आहे, कीर्तन प्रवचन झाल्याच्या नंतर तिथं राहते की नाही, म्हणजे इथं बसलेत पण लक्ष कुठे. म्हणजे मनाचा दोष आहे, त्यात तुमचा दोष नाही बरं का. मन आहे चंचल, त्यात तुम्ही काय करणार. म्हणून संत मागणी करतात की देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी. मन इतकं चंचल आहे. तुम्हाला एक दृष्टांत देऊन जाईल. एक आजोबा होते, ते वारीसाठी निघाले होते. त्यांनी जवळ शिदोरी घेतली नव्हती. तर वारीला जात असताना रस्त्यामध्ये अचानक त्यांना भूक लागली बरं का. भूक लागल्याच्या नंतर त्यांनी म्हणलं काहीतरी घ्यावं बाबा. जवळपास पण पैसे नव्हते. मग त्यांनी म्हणलं काहीतरी बघूया, कुठं शेती काही भेटते का बघूया. मग त्यांना असंच एक आंबराई दिसली. ते आंबराईमध्ये गेल्याच्या नंतर आंबा तोडला. जसं तोंडात टाकणार तेवढं त्या आंबराईच्या म्हणजे त्या मालकाने बघितलं. असं धोपटलं. म्हणजे आता सांगण्याचं तात्पर्य मला सांगा, ते आंबा पाहिला कोण? डोळ्याने पाहिला. तिथपर्यंत गेलं कोण? खाल्लं कोणी? खाल्लं कोण? तोंडाने खाल्लं. आणि मार कोणी खाल्लं? म्हणजे चूक कोणाची आहे? मनाची चूक आहे की नाही. म्हणजे मनामुळे एवढे सगळे प्रॉब्लेम्स घडतात. मग आपण मनाचं ऐकलं पाहिजे की नाही? ऐकलं पाहिजे की नाही ते तुम्हीच आता विचार करा, मी नाही सांगणार. मग एकनाथ महाराज म्हणतात देवा, हे मन इतकं चंचल आहे, तुझ्या चरणावर स्थिर राहू दे. एकतर मन एवढा चंचल आहे, त्यातल्या त्यात हे संसार दिलंय. संसारात तर पडायचं नव्हतं पण आलोय ना या संसारात. संसारात इतके व्यसन आहेत महाराज. आता व्यसनाचं नाव काढलं की पहिलं काय डोळ्यासमोर येते? दारूमुळं कुणाचं चांगलं झालंय का आजपर्यंत? कुणाचंच चांगलं झालं नाही आहे. दारूमुळं घरं उद्ध्वस्त झालेत महाराज. म्हणून दारू हे एक प्रकारचं व्यसन आहे. आता खऱ्या अर्थी आपण संसारातलं व्यसन बघूया. संसार हे दुःखाचं मूळ कारण आहे. मी नाही म्हणत, संत म्हणतात. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रिंदिवस तळमळ. त्यातल्या त्यात मनाचं आपण ऐकायला गेलो तर चंचल असणारं मन कधी स्थिर राहत नाही. ते देवाकडे तुम्हाला जाऊच देणार नाही. जेव्हा जायचा प्रयत्न करणार तुम्ही, तेव्हा आडकाटे घालायचा प्रयत्न करणार. कोण? माणसं नाही, तुमचंच मन. बरं, तुम्हाला एक उदाहरण देऊन जाईन. माझंच उदाहरण देते, दुसरं कुठलं देत नाही. ज्यावेळेस मला परीक्षा जवळ आली होती, माझ्या आईने म्हटलं की बाई अभ्यास करत बस, मी 1 तासात बाहेरून येते. बसले अभ्यास करत, पुस्तक उघडलं. त्यावेळेस माझ्या मनाने म्हटलं की बाई थोडंसं मोबाईल चार्जिंगला लावून गेली होती मम्मी, जरा बघत बसूया. घेतलं मोबाईल, 10 मिनटं बघू म्हटलं. 10 मिनटं काय, अर्धा तास असंच निघून गेला. नंतर मला अरे आता मम्मी येणार जवळ, लगेचच आई येईल थोड्या वेळात, अभ्यास नाही झालं तर फटके देईन. ठेवला मोबाईल साईडला, पुस्तक घेऊन बसले. उघडले, ते शब्द इकडं तिकडं फिरायला लागले. म्हणलं आता तर लई झोप यायला लागली, थोडंसं फ्रेश हो, इकडं तिकडं फिरून ये मनाने. म्हटलं थोडं 5च मिनटात फिरून येते. फिरले असेच माझे 20 मिनटं निघून गेले. आता 10 राहिले. किती मिनटं राहिले? 10 मिनटं राहिले. आता 10 मिनटात अभ्यास होईल का? उघडलं पुस्तक, 6 पानं आहेत. प्रश्न उत्तर कशी पाठ करायची, स्पीडमध्ये पटपट जेवढं जमेल तेवढं पाठांतर करायचा प्रयत्न केला. आली ना आई. आल्यानंतर म्हटली पाठांतर केलं का? हो, लई मन लावून अभ्यास केला. आता काय सांगायचं. माझ्या चेहऱ्यावर बघून तर आईला वाटलं की आता खरंच लई अभ्यास केला की माझ्या लेकराने. उघडलं पुस्तक, विचारायला लागली प्रश्न.
विचारायला लागली प्रश्न, शेवटूनच विचारलं. पहिलेचेच 3 पाठ केले होते. शेवटचाच प्रश्न नेमकं विचारला. आईला म्हणलं सुरुवातपासून विचार ना गं. ती म्हणली नाही नाही, तुझं पूर्ण पाठ झालंय ना, मग कुठलंही विचारलं तर काय हरकत आहे. मग शेवटचं विसरली. शेवटचं म्हणले राहू दे, मधलं घेते. मधलं पण नव्हतं झाला. खाल्लं ना मार, धपाधप धपाधप मार खाल्ला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, मनाचं ऐकलं की असंच फटके बसतात. सांगितलं होतं मनांनी, म्हणजे मनाचं ऐकू नये हे संत सांगतात. मनाचं ऐकलं की असेच फटके मिळतात. म्हणून ह्या संसारामध्ये मनाचं ऐकू नये. संसाराच्या व्यसनामध्ये हे मन गुरफडू देऊ नको देवा, असंच सांगतात. म्हणजे एकनाथ महाराज हे म्हणतात अभंगाच्या प्रथम चरणात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. पुढे काय म्हणतात माझे नातराय की नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. देवा तुझं नामस्मरण घडू दे, संतांची संगती घडू दे, आणि बाकीचं भ्रम नको. आता भ्रम नको म्हणजे काय? आपलं कसं आहे, वाराप्रमाणे देव बदलत असतात. सोमवारी शंकर भगवान आठवतात, मंगळवारी गणपती आठवतात, बुधवारी आपले विठ्ठल भगवान आठवतात, गुरुवारी दत्त भगवान आठवतात, शुक्रवारी देवी आठवते, शनिवारी शनी भगवान आठवतात, हनुमंत आठवतात, आणि रविवारी खंडेराय आठवतात, आहे की नाही. म्हणजे वाराप्रमाणे आपले देव बदलत असतात. हे एक प्रकारचं भ्रम आहे. ह्या भ्रमात अडकू देऊ नका आपल्या मनाला. या भ्रमात मनाला अडकू देऊ नये. म्हणून नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. आता नामस्मरण का करावं? नामाचा महिमा इतका मोठा आहे महाराज, इतके प्रमाण दिलेले आहेत संतांनी आपल्याला. का नाम घ्यावं? नाम इतकं मोठं आहे. नामे 3ही लोक उद्धरती. 1 नाही 2 नाही, 3ही लोक उद्धरती. एवढा नामाचा महिमा मोठा आहे. नाम किती मोठा आहे? गगनाहुनी वाढ नाम आहे, एवढं नाम मोठं आहे. बरं, सगळ्यात सोपं पण साधन काय? नामस्मरण आहे. आपल्याला यग याग जप तप करणं होणार आहे का? आपण काही साधू नाही, आपण काही ऋषीमुनी नाही, आपण साधे सामान्य माणसं आहोत. आपल्याला जमणार आहे का तसं करणं? साधं सोपं आहे, फक्त देवाचं नामस्मरण घेणं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. किंवा तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. म्हणजे नामस्मरण हे सगळ्यात सोपं मार्ग आहे. आणि नामस्मरण करत असताना कुणाची संगती करावी? तर संतांची संगती करावी. संतांची संगती केल्याने काय होईल महाराज? की देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांची संगती करणं गरजेचं आहे. एक दृष्टांत देऊन जाईल. एक यशपाल नावाचा डाकू होता. त्याचं एक काम होतं, रस्त्याने येणाऱ्या जंगलामध्ये जे रस्ता होता, रस्त्याने येणारे जाणारे जे माणसं होते त्यांना तो अडवायचा आणि त्याच्या जवळ असलेला धनद्रव्य लुटून घ्यायचा. पण त्याच्या जीवनात 2 नियम होते. कोणते 2 नियम होते? पहिलं म्हणजे तो त्यांना विचारायचं की तुला पंढरपूर माहिती आहे का? त्यांनी जर म्हणलं मला पंढरपूर माहीत नाही, तर दुसरा प्रश्न एक विचारायचा, पंढरीचा पांडुरंग तुला माहिती आहे का? त्यांनी जर म्हणलं नाही, तर त्याला घ्यायचा आणि दनादन हाणून त्याच्याजवळचं द्रव्य सगळं लुटून घ्यायचं आणि त्याला मग हाकलून द्यायचं. हे त्याचं व्यवसाय होता. आपलं जसं व्यवसाय आहे तसं त्या डाकूंचं पण व्यवसाय असतो. तर त्याचा हा व्यवसाय होता आणि 2 जीवनातले हे नियम होते. असंच करताना एकदा रस्त्यामधून एकदा दिंडी येत होती. आता हा डाकू आहे, याला काही दिंडी वगैरे असलं काहीच माहिती नाही. मग रस्त्याने दिंडी येत होती. कुणाची? ज्ञानोबारायांची आणि नामदेवरायांची दिंडी येत होती. देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. असा अभंग चालू होता आणि ते
म्हणत 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 ज्ञानोबाराय नामदेवराय येत होते. हे आवाज कुणाच्या कानी पडला? ह्या यशपालाच्या कानी पडला. त्यांनी लगेचच त्या रस्त्यावरती आढावा घेतला. तो म्हटला आता कोण आहे, त्यांना अडवूया. आल्याच्या नंतर ज्ञानोबारायांना थांबून घेतलं, नामदेवरायांना थांबून घेतलं आणि म्हटलं तुम्ही कोण आहेत? ते म्हणले मी ज्ञानेश्वर महाराज. रायांना विचारलं तुम्ही कोण? ते म्हणले नामदेव. यांचं नाव ऐकता क्षणी ह्याला लगेच क्लिक झालं. ते म्हणले जे जड भिंती चालवणारे ज्ञानेश्वर महाराज तुम्हीच का हो? ज्ञानेश्वर महाराज म्हणले हो मीच आहे. नामदेवरायांना विचारलं मूर्ती, विठ्ठलाची मूर्ती जे प्रत्यक्ष तुमच्या हातून नैवेद्य घेते ते तुम्हीच का हो नामदेवराय? ते म्हणले हो मीच आहे तो नामदेव. त्याच्या डोळ्यात घळघळा अश्रू आले. त्यांनी नतमस्तक झालं, त्या संतांच्या नतमस्तक झालं आणि तो म्हणला एक कृपा करा, माझ्या घरी चला, मला आज तुम्हाला जीव घालायचे, एवढीच एक माझी इच्छा आहे. तर नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या घरी आले. घरी आल्याच्या नंतर त्यांच्या पत्नीला हा यशपाल म्हणतो की बाई काहीतरी स्वयंपाकाला गोडधोड जेवण कर, आपल्या घरी संत आलेत, मला काहीतरी यांना खाऊ घालायचं आहे. ती पत्नी हळूच म्हणते अहो महाराज तुम्ही 3-4 दिवस आपल्या घरी काहीच अन्न नाही आहे, तुम्हीच काहीतरी आता नियोजन करा. ते म्हणले आता ठीक आहे काहीतरी केलं पाहिजे, तू तोपर्यंत गुळ पाण्याचं काहीतरी कर. मग तोपर्यंत ही गुळ पाण्याचं बघायला घेते आणि हा निघून येतो रस्त्यावरती. तो बघतो गिराईक कोण आहे का. सकाळचे 10 वाजतात, 12 वाजतात, दुपारचे आता 2 वाजत आलेत. 2 वाजत करत करत असं 4 वाजत आलेत. वेळ निघून गेला, संध्याकाळची वेळ झाली. त्याला आलं आता टेन्शन, मी तर घरी संतांना बोलवले आणि यांना जीव घातलं नाही तर मग संत असेच जातील. इतकं तर मी करू शकतो, पण एकही गिराईक येत नाही आहे, आता काय करणार? गिराईक आलं नाही तर मी संतांना खाऊ तरी काय घालणार? भगवंताला म्हणतो, कळवळीने म्हणतो भगवंता काहीतरी कर, आज माझ्या घरून संत जेवून गेले पाहिजे, एवढं कर फक्त. लगेचच भगवंताने एका सावकाराचं रूप धारण केलं. 5 बोटात सोन्याच्या अंगठा घातला आणि एक बैलगाडी घेतली. बैलगाडीमध्ये धनधान्य असं घेऊन भरभरून ते रस्त्यानं निघाले आणि त्याच रस्त्याने येत असताना मग यशपालाच्या कानावरती आवाज पडला बैलगाडीचा. तर यशपालाने त्याला अडवलं, तुम्ही कोण आहेत म्हणलं. तर तो म्हणला मी एक व्यापारी आहे. कोण म्हणलं? कोणाला विचारलं या यशपालाने? कोणी विचारलं? यशपालाने विचारलं. कुणाला विचारलं? त्या प्रत्यक्ष भगवंताला विचारलं, जो व्यापाऱ्याच्या वेशात होता त्या भगवंतालाच विचारतात. बरं पुढे काय विचारतो? तुम्हाला त्याचे जे 2 नियम होते त्या हिशोबाने ते विचारायला लागले बरं का. तुम्हाला पंढरपूर माहिती आहे का? आता कुणाला विचारते? त्या भगवंतालाच विचारते. पण भगवंत म्हणतात मला माहीत नाही, पंढरपूर म्हणजे काय मला हे काहीच माहीत नाही. बरं पंढरीचा पांडुरंग तरी माहिती आहे का हो तुम्हाला? ते म्हणतात मला पंढरपूर पण माहीत नाही आणि पंढरीचा पांडुरंगही माहीत नाही. तुम्ही मला काही विचारू नका फालतूचे प्रश्न, मला जाऊ द्या पुढे. असं विचारल्यानंतर त्यांनी घेतलं ना त्याला, बैलगाडीवरून खाली घेतलं त्या भगवंताला. हनलं महाराज. भगवंतानी एकही शब्द बोलला नाही. जवळचं असलेलं धन द्रव्य सगळं लुबाडून घेतलं आणि निघून जा म्हणले. आता निघून जा म्हणल्यानंतर देवाला आठवलं, अरे आपण तर संतांची भेट घेण्यासाठी आलोय, इथून असंच गेलो तर मग येण्याचा काय अर्थ राहिला? म्हणून तो म्हणला तू काही कर पण मला घेऊन जा, मला भूक लागली आहे, मला फक्त जीव घाल. ते म्हणले आमच्या घरी संत आलेत, तुला जीव त्यांना जीव घालायचं आणि तुला कशाला घेऊन जाऊ? असं करत तो म्हणला तुम्हाला मी काहीही त्रास देणार नाही, एका कोपऱ्यात बसून राहील, फक्त मला घेऊन जा. तर तो म्हणला ठीक आहे, फक्त एका कोपऱ्यात बसून राहायचं, बाकी काहीही करायचं नाही, वर सुद्धा मान करायची नाही. कुणाला म्हणतो? त्या प्रत्यक्ष देवाला म्हणतो
घेऊन गेला ना महाराज. त्या देवाला घेऊन गेला जवळ, घरी घेऊन गेला. घरी घेऊन गेल्याच्या नंतर गोडधोड स्वयंपाक केला त्यांच्या पत्नीने. स्वयंपाक केल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराज, नामदेव राय सगळे बसले पंक्तीला. आणि तो कोपऱ्यामध्ये बसला होता कोण? तो व्यापारी म्हणजे भगवंत. भगवंत बसले होते, मान खाली घालून बसले होते. ज्ञानेश्वर महाराजांची नजर त्यांच्याकडे गेली. ते म्हणले, ते कोण आहे कोपऱ्यामध्ये? तर हा यशपाल म्हणतो की हे गावचा भिकारी आहे. कोणाला म्हणतात? त्या भगवंताला म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, त्याला बसवा की मग, जेवायला बसवा आपल्या पंक्तीमध्ये. ते म्हणले, नाही नाही, त्याला बसवायचं नाही, तो गावचा भिकारी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, कोणीही असो, त्याला जेवायला पंक्तीत बसवा. स्वतः ज्ञानेश्वर महाराज त्यांच्यापाशी जातात आणि त्याला हातात हात घेतात, चल जेवायला. जशी ज्ञानेश्वर महाराजांची नजर त्याच्या म्हणजे त्या व्यापाऱ्याकडे गेली, त्यांना लक्षात आले, अरे हा तर प्रत्यक्ष भगवंत आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणले, अरे भगवंत आलेत, यशपाला तुझ्या घरी प्रत्यक्ष भगवंत आले आणि तुझं लक्षही नाही. मग यशपाल खडाडून उठला. ते म्हणले, काय बोलताय ज्ञानेश्वर महाराजा तुम्ही? हे म्हणले, तुझ्या घरी प्रत्यक्ष भगवान पंढरीश पांडुरंग आलेत आणि तुला त्याचं ज्ञानही नाही आहे. ही यशपाला काय माहिती? एवढं सांगताच तो यशपाल गडबडा त्यांच्या पायावरती लोळू लागला. मला माफ करा भगवंता, मला माहिती नव्हतं, तुम्ही काही सांगितलं नाही, मला काय माहिती हो तुम्ही. म्हणून तो त्यांच्या पायावरती लोळू लागला, रडू लागला ढसढसा. सांगण्याचं तात्पर्य, संतांच्या संगतीत गेल्यावरती भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांची संगती करावी महाराज जीवनामध्ये. असो, आपली नियोजित वेळ संपत आलेली आहे.